Good morning, student. Page number 44. Little brown sparrows. Sparrows म्हणजे चिमण्या. लिटल म्हणजे लहान, ब्राऊन म्हणजे तपकिरी. तर लिटल ब्राऊन स्पॅरो म्हणजे काय? लहान तपकिरी चिमण्या. तर यामध्ये काय आहे पहा, चित्र छान दिलेलं आहे. या ठिकाणी एक घर आहे छोटंसं, त्यामध्ये एक मुलगी दिसते तुम्हाला खिडकीमध्ये उभी, आणि एक झाड आहे, त्याला घरटं आहे, चिमण्या दिसत आहेत, हो की नाही. चित्रामध्ये छान चित्र आहे, तुम्हाला काढण्यासारखं पण सोपं आहे, इझी आहे एकदम. तर अगोदर आपण काय करायचं आहे, ही पोयम वाचायची आहे, समजून घ्यायची आहे, आणि नंतर मी जे काही क्वेश्चन देईल ते तुम्ही लिहून पण काढायचं. तर पहा अगोदर, लिसन, रिपीट, रीड अलाउड अँड सिंग म्हणजे कविता ऐका, म्हणा, मोठ्याने वाचा आणि चालीवर सुद्धा म्हणायचं आहे. तर अगोदर आपण अर्थ समजून घेऊ आणि नंतर तालासुरात म्हणू. लिटल ब्राऊन स्पॅरोज फ्लाइंग अराउंड अप इन द ट्री टॉप्स डाऊन ऑन द ग्राउंड म्हणजे काय? लिटल ब्राऊन स्पॅरोज लहान तपकिरी रंगाच्या चिमण्यांनो फ्लाइंग अराउंड इकडे तिकडे उडत असतात. अप इन द ट्री टॉप्स डाऊन ऑन द ग्राउंड झाडाच्या शेंड्यावर आणि जमिनीवर तुम्ही नेहमी उडत असतात. पुढे पहा. कम टू माय विंडो डिअर स्पॅरोज कम सी आय विल गिव्ह यू मेनी क्रम्स म्हणजे का? म्हणजे या ठिकाणी ही काय म्हणते मुलगी या चिमण्यांना? कम्स टू माय विंडो, काय करा प्रिय चिमण्यांनो, माझ्या खिडकीजवळ या. ही काय आहे? मुलगी खिडकीजवळ उभी आहे. खिडकीजवळ या असे म्हणून त्यांना बोलावत आहे. आणि काय म्हणते आहे? मी तुम्हाला काय करते आहे? धान्याचा चुरा आणि ब्रेडचा चुरा देखील इथे खाण्यासाठी ठेवला आहे. तुम्ही या खिडकीजवळ या असं ती मुलगी या चिमण्यांना बोलावत आहे. हिअर इज सम वॉटर स्पार्कलिंग अँड क्लिअर कम लिटल स्पॅरोज ड्रिंक विदाऊट फिअर म्हणजे काय? तुमच्यासाठी मी पाणीसुद्धा या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि हे पाणी कसं आहे? एकदम चकाकणारे आणि स्वच्छ आहे. पाणी असं स्वच्छ ठेवलेलं आहे तुम्हाला पिण्यासाठी. आणि तुम्ही कुठलीही भीती न बाळगता पाणी प्यायला इथे या. इफ यू आर टायर्ड हिअर इज अ नेस्ट वुडंट यू लाईक टू कम हिअर टू रेस्ट म्हणजे काय? तुम्ही जर थकले असतील तर इथे तुम्हाला इथे घरटे देखील आहे. आणि त्यामुळे इथे तुम्ही या घरट्यामध्ये काय करू शकता? आराम करू शकता. तुम्हाला या ठिकाणी आराम करता येईल. आणि तुमच्या आवडीप्रमाणे आवडीसाठी तुम्हाला धान्याचा चुरा आणि पाणीसुद्धा ठेवले आहे. आणि तुम्हाला आराम करायला आवडणार नाही का? असं ही मुलगी या चिमण्यांना विचारत आहे आणि म्हणत आहे. आणि सारखं सारखं काय करत आहे? या चिमण्यांना हाक मारत आहे की मी तुमच्यासाठी एवढं सगळं केलंय, खाण्यासाठी ठेवलेलं आहे, पाणी पिण्यासाठी ठेवलंय, त्या ठिकाणी आराम करण्यासाठी तुम्हाला घरटंसुद्धा ठेवलेलं आहे. मग तुम्ही इथे आराम करायला तुम्हाला इथे आवडणार नाही का? असंही या चिमण्यांना विचारत सुद्धा आहे. आता या चिमण्या बोलतात का? नाही. परंतु ही या चिमण्यांशी बोलत आहे. या खिडकीमध्ये बसून दिसते की नाही तुम्हाला चित्रामध्ये? मुलगी खिडकीत उभी आहे आणि छान घरटा आहे झाडाला. खाली चिमण्या काही खात आहेत. एक चिमणी घरट्यामध्ये बसलेली आहे, ओके नाही. तर अशा प्रकारे हे या पोयममध्ये ही जी मुलगी काय बोलते आहे ते आपण वाचले, समजून घेतले, ओके नाही. आता या ठिकाणी खाली जे क्वेश्चन दिला आहे, से हाऊ यू विल इन्व्हाइट दिस इन 1-2 लाईन्स म्हणजे काय? या ठिकाणी अ लिटल पप, अ किटन आणि अ स्क्वेरल हे जे दिलेले आहेत नावं. लिटल पप म्हणजे काय? कुत्र्याचे पिल्लू. आणि अ किटन म्हणजे काय? मांजरीचे पिल्लू. आणि स्क्वेरल म्हणजे माहितीच आहे तुम्हाला, खारुताई. तर यावर तुम्हाला काय करायचं आहे? ओळी लिहायच्या, 4-4 ओळी. या ठिकाणी जे पोयम वाचली आहे त्याच्यावर आधारित तुम्ही लिहू शकता. तर आपण अगोदर पोयम एकदा
वाचून घेऊ. ठीक आहे. लिटल ब्राऊन स्पॅरोज फ्लाइंग अराउंड up in the treetops, down on the ground. Come to my window, dear sparrows, come. See, I will give you many a crumbs. Here is some water sparkling and clear. Come, little sparrows, drink without fear. If you are tired, here is a nest. Wouldn't you like to come here to rest? तर अशा प्रकारे ही जी पोएम आहे ती तुम्ही वाचायची आहे, समजून घ्यायची आहे, त्यातले हार्ड वर्डसुद्धा पाठ करायचे आहेत. तर एक लिटल पपवर तुम्हाला 4 ओळी मी जे सांगते ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं आणि नंतर लिहून देखील काढायचे. या क्वेश्चनचे ॲन्सर आहेत ते. ठीक आहे. तर पहा या 4 ओळी कोणत्या आहेत लिटल पपवर, तुम्ही पण मनाने बाकीच्या करायच्या आहेत. लिटल पप होपिंग अराउंड, come to my home dear pup come to my home dear pup come. तर लक्षात आलं. अशा प्रकारच्या ओळी तुम्हाला या बाकीच्या किटन आणि स्क्वेरल. आता किटनची माहिती तुम्हाला. किटन काय, किटन म्हणजे काय, मांजरीचे पिल्लू. क्यूट लिटल किटन jumping around, come dear kitten in my garden. तर अशा प्रकारे ह्या 4 ओळी तुम्हाला प्रत्येकाच्या बनवायच्यात आणि लिहायच्या आहेत. ठीक आहे. तर यातील आता हार्ड वर्ड जे आहेत ते आपण पटकन सांगते, ते तुम्ही ऐकायचे. ब्राऊन मीन्स तपकिरी, स्पॅरोज चिमण्या, ट्रीटॉप्स झाडाची शेंडे, विंडो खिडकी, डिअर मीन्स प्रिय, क्रम्स म्हणजे खाद्यपदार्थाचा मऊ चुरा किंवा तुकडा, स्पार्कलिंग म्हणजे फसफसणारे, क्लिअर स्वच्छ, विदाऊट शिवाय, फिअर भीती, टायर्ड थकलेले, नेस्ट घरटे, रेस्ट आराम करणे, इन्व्हाइट निमंत्रित करणे, पप म्हणजे कुत्र्याचे पिल्लू, किटन मीन्स मांजरीचे पिल्लू, स्क्वेरल्स म्हणजे खारुताई. तर अशा प्रकारचे हार्ड वर्ड आहेत. ठीक आहे. आपण पोएम वाचली, शिकून घेतली, समजून घेतली आहे. चित्र काढायचं आणि पोएम व्यवस्थित लिहून काढायची आहे आणि नंतर हार्ड वर्ड पण लिहायचे आहेत. ठीक आहे. आणि खालचा क्वेश्चन शेवटी लिहायचा आहे. अक्षर चांगलं काढायचं. ठीक आहे. अरे